खऱ्या देवाचं नाव घेतो का खोट्या देवाचं नाव घेतो? तुम्ही आता जे नाव घेता तुकाराम महाराज सांगितलेले गेले विसरून खाऊ घालता. तुमचा कोण येतो? जावई जावई. हा तुम्हाला सांगितलं ना. हा मी तो हा माल अगोदर प्रमाण घेतलं होतं. खरा देवाने खोटा म्हणे त्याचे आंधळे गेले विसरून खऱ्या देवा. विचारलं तुम्ही? विचार. आयुष्य गेलं कीर्तन ऐकून, आयुष्य ऐकून पण खऱ्या देवाने खोटा देव. तुम्हाला कोणता देव पाहिजे? बोला बोला. कोणता देव पाहिजे? खरा देव पाहिजे का खोटा देव पाहिजे? विचारलं का? मिळाला का? सांगितलं का? विचारलं तर सांगितलं का? विचार नको का? विचारा वाचून नभवे समाधान. तुमच्या मनामध्ये विचार यायला पाहिजे. खरा देव कोणता आणि खोटा देव कोणता? खरा देव आणि खोटा. कळला का तुम्हाला? खोटा कळला का? कारण खोटा कळले खऱ्यात महत्व कळणार नाही. खोटा अगोदर माहीत व्हायला पाहिजे. देव मानते मोठे मोठे भजन झाले पुराटे बोल झाले खरे खोटे. मग सांगा तुम्ही भजनाबद्दल साधूचा बोध व्हायला पाहिजे तर भजन करता येईल. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज
बाबा बाबा शब्द फार महत्वाचा आहे. शब्दाचं वाटोळं बी होतं शब्दाने आणि शब्दानं हो शब्द फार उपाय आहे. आता इथं काय सांगितलं साधू बोध झाला निरुनिया केला. निरुनिया म्हणजे काय आता विचारला निरुनिया म्हणजे काय निरुनिया म्हणजे काय आता मला माझा पक्का निश्चय झाला. निरुनिया म्हणजे काय मला अनुभवाने आता पक्का निरुनिया निश्चित. निरुनिया म्हणजे निश्चित हो ते वैभव अन्य नाही तुझे माझ्या बुद्धीचा असा पक्का निश्चय झाला. निरुनिया ठेला. एक तर मला कीर्तन येत नाही आणि तुम्ही मला दुसरीकडे बोलून दिलं. मी काय म्हणते लक्ष द्या प्रमाण देणारे. एक तर मला कीर्तन येत नाही आणि तुम्ही मला दुसरीकडे बोलून दिलं. मी विषय सांगत होतो निरुनिया ठेला म्हणजे बुद्धीचा निश्चय. तुम्ही नामाकडे बोलून दिलं मला कोळपय आता राहिले नाही बरं का. पहिले जुने माणसं कोळपायचे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक अशी एसपी राहिली अशी एसपी राहिली आणि ते बैल चालायचे ना जरी बैल थोडे इकडे तिकडे गेले ना तर ते एसपीने त्याला इकडे वळवायचे इकडे वळवायचे. तसं तुम्ही मला तिकडे ओढून गेलो. वास्तविक पाहता साधूचा जर बोध झाला तर अनुभव येतो. अनुभव आला का साधू संतांनी अनुभव सांगितला. अनुभव मग सांगा तुम्ही आता तुम्ही देवाचं नाव घेता. आता हे असं प्रमाण आहे तुम्ही देवाचं नाव घेतात का खरं घेतात का खोटं घेतात. खऱ्या देवाचं घेतात का खोट्या देवाचं घेतात. तुम्हाला जे नाम मिळालंय ते बरं नाम जे आहे देवाला नाव आहे का. रंग नाही रूप नाही भगवंताला रंग नाही रूप नाही. अजून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात किंवा साधू संत सांगतात अव्यक्त निराकार आता खरा देव व्यक्त आहे का अव्यक्त. खरा देव व्यक्त आहे का अव्यक्त आहे. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज अगोदर प्रमाण दिलं महाराज लोकांनी. काय प्रमाण दिलं का म्हणे कैसे आंधळे का म्हणे कैसे आंधळे गेले. आता मी तुमच्या पुढे सांगतो खरा देव कोणता. व्यक्त देव खरा का अव्यक्त देव खरा. आणि तुम्ही कोणत्या देवाला बसतात. काला विठाला फेसला बाहेर पाहिजे. फेसला फेसला आपला फेसला बाहेर पाहिजे. तुम्ही कोणत्या देवाला बसताय आणि कोणत्या देवाला बजायला सांगितलेले. अहो गाडगे बाबाने सांगितलेले. गाडगे बाबाने सांगितलेले खरा देवाने खोटा देव. त्याला निवाळा झाला या शब्दाला किती ऐकलं असेल तुम्ही. हे आता ते तुम्ही प्रमाण घेतलं. सोन्याचा देव त्याला
पावेल बुवा. देव पावायचाच असेल, तुम्हाला देव भेटावा असं वाटत असेल तर त्याला भाव पाहिजे. गिरधारी लागतो भाव काबू भक्ती विन मुक्ती भाव जागृत वाढणारे. आणि साधूचा जर बोध झाला न झाला तर भाव जागृत होतात. भाव म्हणजे काय, भाव जागृत होणं म्हणजे काय. आणि आपल्या संप्रदायामध्ये ही जी आपली मालिका आहे ना, हौस बाबा आत्री दत्त नारायण बलभीम सकाळी शांताबाई केरोबाबा खंडोबाबा, ही जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये आता भाव जागृत होता. काय आठवण ठेव गेले भावा अष्ट सात्विक भाव जागृत होतात. ते प्रमाण पुढे येणार आहे. साधा विठाला अष्ट सात्विक भाव तयार होतात. आणि आज 99.99 कीर्तनकार जे नाव ठेवत असतील ते 99.99 मध्ये सर्वांनी नाव ठेवत. जे अष्ट सात्विक भाव त्या साधूच्या बोधाने होत नसतील तर ते काय समजायचं. महाराजांनी प्रमाण घेतलं. वास्तविक अष्टसात्विक भाव याच्या अवस्था होतात ना, या अवस्थेला जे नाव ठेवणारे ते बाजार बसवे महाराज. सामान्य लोक ठेवू द्या, सामान्य लोक ठेवू द्या, पण कीर्तनकार जर नाव ठेवत असेल ते बाजार बसवे. म्हातारीला दुःख नाही, म्हातारीला दुःख नाही, काळ सोपवतोय. अनुभव यायला नको, अनुभव यायला नको. अनुभव म्हणजे काय, अनुभव म्हणजे काय, अनुभव आला अंगा अनुभव सांगणार माझे का नको. अष्ट सात्विक भाव. तुम्ही शेतकरी आहात, शेतकरी. पाहणा, पाहणा जो आहे पाहणा, गरोदर बाईला पाहणा येतो का, बाळांपण झालेला बाईला पाहणा येतो. आजच्या भाषेत बोलतो समजावं म्हणून. पाहणा कोणाला येतो, माझी प्रेम पाहणा संशय हो. अनन्य भावाने गुरुला शरण द्यायला माझ्या का नको. ठीक आहे, अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरा आहे का खोटा आहे याचा निवाडा तुम्हाला सांगता येणार नाही. पण अष्ट सात्विक भाव झाल्यानंतर त्या गुरुवर, त्या गुरुबद्दल संशय असावा. संशयावरी थोर एक विनाच्या देवा गुरु प्राण्यासी संशयाची श्रेणी
की सत्यनारायणाला उठ येतो. सत्यनारायण वास्तविक पाहता सत्यनारायण करायची गरज आहे का? ते शब्दामध्ये काय अर्थ आहे? विचारा काय करायची पण एक गोष्ट आहे, प्रथम पायरी इकडे वळवण्यासाठी सत्यनारायण करतो आपण. श्रावण महिन्यामध्ये बरोबर सत्यनारायण. आणि त्यावेळेस श्रावण महिन्यामध्ये सारखे असे झिमझिम झिमझिम पाऊस एकच चालला होता. चालल्यानंतर तिथं कथा चालू होती त्या वाण्याची. ऐका सत्यनारायण ही सत्यनारायणाची कथा चालू होती. त्याला माहित होतं त्या राजाच्या दावायचं काय झालं होतं, त्याला ते माहित होतं. म्हणून त्याला वाटलं आता या सत्यनारायणाला पोथीला पाठ देऊन किंवा प्रसादाला पाठ देऊन जाणं म्हणजे फार आपल्याला पाप होईल. तर ते कथा त्याने ऐकली होती अगोदर. तुम्ही पण ऐकते सत्यनारायणाची कथा. प्रसादाचा त्याग केल्यामुळं त्याने सत्यनारायणाच्या प्रसादाचा राजाच्या जावाने त्याग केला तर काय घटना घडली तुम्हाला माहिती असेल. मग त्याला असं वाटलं नको बुवा तसं आपल्यावर दिवस यायला म्हणून तो प्रसाद घ्यायला गेला. प्रसाद घेतला आणि परत प्रसाद एकटा खात नाही ना, घरी जाऊन प्रत्येकाला द्यायला पाहिजे म्हणून हातात घेतला आणि चालला रस्त्याने. पण रस्त्याने चिखल होता, चिखल, आणि त्याचा पाय घसरला. तो एका बाजूला आणि त्या हाताचा प्रसाद आहे ना हातातून सुटला. त्याला वाटलं सत्यनारायणाचा प्रसाद. त्याला वाटलं आपण शोधावा म्हणून त्यांनी त्या अंधाऱ्यामध्ये चाचपत चाचपत त्या मापाचा गोळा त्याच्या हाताला लागला. संशय संशय. मग त्याला असं वाटलं प्रसाद सापडला, पण प्रसादच आहे का भाऊ, खात्री करून घ्यावं. आता खात्री कुठं करायची असते? अज्ञानामध्ये होईल नाही. खात्री जर करायची असेल तर त्याने तिथंच खात्री करायचा प्रयत्न केला. पाहिलं नाही, त्यांनी घेतलं आणि तोंडात घातलं. आणि तोंडात घातल्याबरोबर आता ते त्याचं होतं कोणाचं होतं काय सांगता येणार नाही. आलं विठालं पाप नाही आणि अष्टसात्विक भाव झाल्यानंतर समजून घ्यायचा आपला मार्ग बरोबर आहे. अष्टसात्विक भाव ही पहिली पायरी आहे. अष्टसात्विक भाव ही पहिली पायरी आहे, पहिली. हो. आणि अष्टसात्विक भाव झाल्यानंतर मग जो बोध दिला जातो त्याला म्हणतात साधू बोध झाला. हो, वास्तविक पाहता हा जो पहिला मंत्र आहे ना, हे चित्त शुद्ध व्हायचं साधन आहे. तो बोध नाहीये आणि नाम बी नाहीये. साधा विठाला परोक्षामध्ये साधनालाच नाम म्हटलं जातं. हे जे साधू संतांचे वाङ्मय आहे ना, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक परोक्ष वाङ्मय आणि एक अपरोक्ष वाङ्मय. पण हा अभ्यासाचा विषय आहे का ज्ञानपात तुकारामाचा विषय? हा जो परमार्थ आहे हा अभ्यासाचा विषय आहे का ज्ञानबा तुकारामाचा विषय आहे? आज ज्ञानबा तुकाराम चालू आहे काय अभ्यासाचा विषय चालू आहे? तुकाराम महाराजांप्रमाणे असाध्य ते साध्य करीते साया म्हणे येते अभ्यास प्रमाण शब्दाचे गौरव कामाने. परत लक्षात घ्या, तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे येते अभ्यास प्रमाण शब्दाचे गौरव कामाने. अभ्यास म्हणजे काय बुवा? अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे. जर अभ्यास केला तर काय होईल? ज्ञान होईल. अभ्यास केला तर काय होईल? ज्ञान होईल. काय ज्ञान होईल? ज्ञान म्हणजे काय बुवा? आलाच प्रश्न आता. ज्ञान म्हणजे काय? पावे आपणाशी आपण मी कोण आहे हो प्रमाण घेतलं. मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. मग तुम्ही कोण आहे हे जर कळलं तर मग अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज कापुराची वाती उजाड
समाप्ती झाली तरी तुमच्याकडे मी 2 लाख रुपये दिले. किती? 2 लाख रुपये. असं समजा 2 लाख रुपये दिले आणि तुम्हाला सांगितलं 2 लाख रुपयाचा कापूर आणा. काय आणा? 2 लाख रुपयाचा कापूर आणा आणि 2 लाख रुपयाचा कापूर आणून जाळा आणि मला चिमटीभर राख आणून दाखवा. येईल का? कारण समाप्ती तुम्हाला प्रबोध दिला. प्रबोधाच्या वेळेस काय सांगितलं? तू दे नाही, तू काय आत्मा आहे. तू कोण आहे? आत्मा आहे. मग आत्मा हे असं तुम्हाला दाखवता येईल का? मी आत्मा असं दाखवता येईल? मी आत्मा असं दाखवता येईल? पण तुम्ही आत्मा नाही हे तरी सिद्ध करता येईल का? तुम्ही आत्मा नाही हे सिद्ध करता येईल का? बरं, देह तुमचं शाश्वत आहे का अशाश्वत आहे? देव काय आहे? अशाश्वत आहे. देव अशाश्वत आहे आणि आत्मा शाश्वत. बरं, आता सांगा तुम्हाला याच्यामध्ये अशाश्वत तुम्हाला गोष्ट दाखवता येईल. अशाश्वत गोष्ट दाखवता येईल पण शाश्वत गोष्ट तुम्हाला दाखवता येईल का? जी आहेत ती महाराजांनी प्रमाण दिलं. जो अनुभव घेतलेला आहे तो दाखवता बी येत नाही आणि नाही म्हणता बी येत नाही. तुम्हाला गुरुने सांगितलं तुम्ही देह नाहीये. तुम्ही काय? तुम्ही देह नाहीये. तुम्ही देह का आत्मा आहे? देह जर तुम्ही आहेत असं म्हणावा तर तुम्ही लहानपणी असे होते का? तुम्ही लहानपणी असे होते? आता आहे का असे? तुम्ही लहानपणी होते का? नव्हते. बरं, मग तरुण झाले आणि नंतर तरुणपणाचं म्हातारपण आलं. पण आता लहानपणी पण तुम्हीच होते ना, तरुणपणी पण तुम्हीच होते आणि आता म्हातारे झाले, काठी टेकायला लागले. बाबा, चव्हाण बाबा, लहानपणी तुम्हीच होते ना, पण असे होते का? तरुणपणी दात होते, सर्व मिशा होत्या, सर्व होतं. आता दात आहेत का? माझं सांग, आता तुम्हीच येत ना. माझा बदल तुमच्यात झाला का देहात झाला? हा विषय समजून घ्यायचा आहे का ऐकून टाकून द्यायचा आहे? समजून घ्यायचं. पण तुम्ही कोण आहे त्याची ओळख झाली का? आणि त्याची जर ओळख झाली, साधूने संतांनी जर करून दिली तर ती दाखवता बी येत नाही आणि सांगता बी येत नाही. बरं, जाऊ द्या. तुम्हाला स्वप्न पडतं का नाही? स्वप्न तुम्हाला पडतं का नाही? म्हणजे तुम्ही आपण सारखे, मलाही पडतं स्वप्न, मलाही पडतं. हा, तुम्हाला वाटतं महाराज स्वप्न पडतं स्वप्न मला बी पडतं आणि तुम्हाला बी, म्हणजे तुम्ही आपण सारखेच आहे. बरं, स्वप्नामध्ये खरं असतं का खोटं असतं? स्वप्नामध्ये खरं असतं का खोटं असतं? स्वप्नात खरं असतं. काय अनुभव तुमचा? मला स्वप्न मला खरं वाटतं पण तुम्हाला स्वप्नामध्ये खरं वाटतं पण जागे झाल्यावर खोटं. म्हणजे मला पण खोटं वाटतं. कधी? जागे झाल्यावर. आता सांगा तुम्ही, साधूचा बोध झाल्यानंतर